नमस्कार, माझं नाव निलेश दत्तात्रय कदम, मुक्काम पोस्ट खेड, कोरेगाव. मी एक गुलाब उत्पादक शेतकरी आहे. नमस्कार. परीक्षेत धुळगण किती एक क्षेत्र आहे? ते 35 गुंठे क्षेत्र, 1 एकराला थोडं कमी आहे. किती वर्ष झाले गुलाब करता आपण? गुलाब मला 4 ते 5 वर्ष झालं करतो. किती वर्ष झाले या प्लॉटला? त्याला 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाले. आणि कसं आहे उत्पन्न वगैरे याचं? सरासरी 60-70 किलो डेलीचे निघतो. अच्छा, ओके. डेली फ्लशिंग असतं याचं, डेली हार्वेस्टिंग. अच्छा. आणि मग कटिंगला कुठला वाला? नाही, हे कटिंगवाला आहे. हे जे आलंय ना, हे ठेवायचं, हे उद्या उमलणार. हे जेवढं उमललेलं आहे ना, हे सगळं तोडायचं. हे असं उमललेले सगळे फुलांची संख्या आणि बर्ड्सची संख्या बघा भरपूर निघालेली आहे. फुलकळी प्रचंड प्रमाणात लागलेली आहे. एवढ्या टेम्परेचरमध्ये पण फुटवा आपला चालू आहे. आता आपलं कुठलं प्रोडक्ट वापरलं? वॅम शक्ती मॅक्स हे वापरलं होतं 2. अच्छा. ऍक्च्युली काय झालं, मी किती दिवस झाले वापरून? आता वापरून मला 1 महिना झालेला आहे. 1 महिना झाला. पण ह्याच्या आधी पण जो फ्लश आला ना वापरल्यानंतर 15 दिवसांनी, तो पण जबरदस्त होता फ्लश. अच्छा. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस चुटी अजून जवळ हे झालं असतं. कळ्यांची संख्या भरपूर होती. आता पण आहे, कारण तुम्ही आता बाकीच्या क्षेत्रात जाणार आहात, तेवढं कोणाकडेच फ्लश नाही आहेत. मस्त आहे हो वास. एकदम ते गुलकंदाचाच आहे. हा, मी तेच म्हटलं देशी. आणि ते बाकीचे जे आहेत ना व्हरायटीज, बटन गुलाब नाही तर ते बोर्डेक्स, ते शोचे असते, त्याला काय वास नसतो. याचं कसं गुलकंद वगैरे, गुलाब जल वगैरे प्रोसेसिंग याच्यावर होते या व्हरायटीवर. म्हणजे शक्ती मॅक्स वापरल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला? शक्ती मॅक्स आणि वॅम वापरला ना तुम्ही? काय झालं, 2 महिने झालं माझा प्लॉट आहे ना खूप असा छोटा होता, फुटवा निघत नव्हता आणि 2 महिने रिझल्टच येत नव्हता. अच्छा. मग आम्ही ते खुशाल दासकडे गेलो, त्यांना सांगितलं काय झालंय, मी जवळपास 30-35 हजाराचा भेसळ डोस पण खाली भरला होता. हो, बरोबर. त्यात सगळं घेतलं होतं, अच्छा. NPK वगैरे सगळं घेतलं होतं. तरी सुद्धा महिना झाला त्या काही इफेक्ट होत नव्हता. मग ते त्यांनी मला ते शक्ती मॅक्स आणि वॅम दिलं खालून सोडायला बॅक्टेरिया, आणि सोडल्यानंतर विदिन 10 डेज मला हा रिझल्ट बघायला मिळाला. जे स्टॉप झालेली ना माझी बाग, ती सगळी परत नव्याने चालू झाली आणि फुलकळी फुटवा जबरदस्त आला. आता पण बघू शकता तुम्ही, कळी भरपूर आहे, फुटवा आहे. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये 40-42 टेम्परेचर आहे, त्यात सुद्धा हे चांगलं टेम्परेचर मध्ये फुटवा निघाला. काही एवढ्या टेम्परेचरला फुटवा निघत नाही. सर, या प्रोडक्टचं मेन वैशिष्ट्य तुम्हाला जस्ट सांगून ठेवतो. आपण देताना शक्ती मॅक्स मध्ये NPK जीवाणू, 3 जीवाणू दिलेले आहेत तुम्हाला. तर हे जीवाणू जेल टेक्नॉलॉजीमुळे एकमेकांशी इंटरॅक्ट करत नाहीत, सुप्त अवस्थेत असतात आणि ते पाणी आणि मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरच ऍक्टिव्हेट होतात. रिसेट कसं करतो? छाटणी घेतो का आपण? रिसेट वर्षातून एकदा असतो. खाली बुडक्यातून छाटणी करायची असते. बुडक्यातून हो, वरून नाही, एकदम खालून 4 इंच. हा. आणि कधी? ते जून-जुलैला. अच्छा. जून-जुलैला मार्केट बघून. कधी घेता तुम्ही? हा, परत फ्लॉवरिंग कधी? 45 दिवसात परत ते चालू होतं. अच्छा. 45 डेज मध्ये परत हार्वेस्टिंग चालू त्याचं. तुम्ही किती वर्ष झाले शेती करता सर? शेती मी जवळपास 12-13 वर्ष झालं करतोय. अच्छा. आणि कुठले क्रॉप्स घेता? क्रॉप्स माझ्याकडं आलं असतं, टोमॅटो, तरकारीमध्ये बऱ्यापैकी कारलं, झेंडू असं आलटून पलटून असतं, आणि प्रामुख्यानं ऊस शेती असते. किती वर्ष चालेल? ऍक्च्युली एका ठिकाणी 5 वर्षच असतं. आपलं काय, आपलं काम आहे, आपण रेग्युलर खतं वगैरे प्रॉपर ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे आपल्याला अजून 1-2 वर्ष काढणार आहे. अच्छा. रान बदलणार परत. आणि हे कुठलं? देशी? हा, देशी पाकळी गुलाब म्हणतात त्याला. पाकळी गुलाब. अच्छा. आणि कुठे पाठवतो? आम्ही कधी मुंबई, कधी पुणे, जसं मार्केटच्या हिशोबाने पाठवतो. अच्छा.